आषाढ अमावास्या म्हणजेच दिव्यांची अमावास्या. या दिवशी घरातील दिवे दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांच्या भोवती रांगोळ्या घालाव्यात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. आजपासूनच पत्रीचे महत्त्व चालू होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुलं यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्. गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव. गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव. अर्थात, हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर. यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं सांगितलं आहे. आता या दिव्यांच्या अमावास्येच्या देखील 2 कथा ऐकिवामध्ये आहेत. त्यातली एक कथा अशी. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील तिने त्या विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्यामुळे तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्ने तिने श्रीमंतांच्या घरामध्ये केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून घेऊन गेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली आणि ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर सगुणेला ती मिळाली. तिचं नाव देखील सगुणा आहे बर का, म्हणजे जिच्याकडे काही चांगले गुण आहेत अशी ती. थोडक्यात मंडळी, ही एक रूपकात्मक कथा आहे हे आपल्याला यावरून समजतं. ती राजाची आहे हे समज. सगुणेनं ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले.
सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात माझ्याच घरी दिवे असावे आणि इतर कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढावा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल असे बजावून ठेवले. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली आणि अलक्ष्मी म्हणजेच अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात कायम लक्ष्मी राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितलेली आहे. आपण आधीच बोलल्याप्रमाणे सगुणा म्हणजे ज्या व्यक्तीकडे चांगले गुण आहेत अशी ती व्यक्ती. ज्या व्यक्तीकडे चांगले गुण आहेत तिच्याच घरी लक्ष्मीचा वास असतो असंच या कथेमधून सुचवायचं आहे. ही कथा दिव्यांच्या अमावास्येच्या कथेबरोबर का जोडली असावी? तर ज्याच्या मनामधला अंधकार निघून गेलेला आहे अशांच्या घरीच लक्ष्मी वास करते असं तर या कथेमधून सांगायचं नसेल. शिवाय संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात आपल्याला आणखीन एक कथा ऐकायला मिळते. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. कडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाचच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. त्यांनी रात्री हिचे काही कपडे पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिली. पण हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या आवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावरती ते सगळं बंद पडलं. पुढे एके आवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत आणि एकमेकांपाशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालू आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. काय सांगू बाबांनो, मी या गावच्या राजाचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, हिने आपल्यावर उगाचच आळ घेतलेला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. रात्री हिचे कपडे पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून हाकलवून दिली आणि म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. त्यामुळे
ती जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा काही अपराध नाही अशी त्याची खात्रीच झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय असं म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घराची मुक्तारी दिली आणि ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुझा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. यातल्या पहिल्या कथेत आपल्याला सत्याचरण, धर्माचरण, न्यायचरण आणि नीतीचरण दिसून येते. तर दुसऱ्या कथेमध्ये घरातील स्त्रीवर काही प्रकारचा खोटा आरोप आळ आला होता, पण तिने दिव्याची पूजा केली होती. पर्यायाने सत्याचरण, धर्माचरण, न्यायाचरण आणि नीतीचरण केले होते आणि तिच्यामुळे तिच्यावरचे संकट दूर झाले असे दिसून येते. जसे त्यांच्यावरील संकट दूर झाले तसे तुमच्या आमच्यावरील आलेले कोणतेही अंधकारमय संकट दूर व्हावे. आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सत्याचरण, धर्माचरण, न्यायाचरण आणि नीतीचरण असे तेजोमय सकारात्मक विचार निर्माण व्हावेत. आपल्याला सत्य असत्य, धर्म अधर्म यांची जाणीव होत राहावी. याकरिता प्रतिकात्मक स्वरूपात या दिव्यांची आपण पूजा करायची आहे आणि यासाठीच हा दिवस. चला तर मग आपणही दिव्याची प्रार्थना करून या दिव्यांची पूजा करूयात. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेजमुत्तमं गृहाण मत्कृतां पूजा